आज रोजी जर 58 लाख कुटुंबांच्या नोंदीद्वारे जर हे ओबीसी मध्ये आले असतील तर गाव वगैरेचा छोटा 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 घटक त्यांच्या बरोबर कशी स्पर्धा करणार आहे? तो एखादा सरपंच दिसेल का? तो एखाद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांना बढावा मिळण्यासाठी जे रिझर्वेशन मिळालंय तो यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल? आमदारांनी बोललं पाहिजे, खासदारांनी बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, विरोधी पक्षनेत्यांनी बोललं पाहिजे. कोणीही बोलायला तयार नाही. ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत ते नाहीत, विरोधी पक्षनेते बोलायला तयार नाहीत आणि सत्तेतली पण माणसं बोलायला तयार नाहीत. बोलतोय कोण? सर्वसामान्य कुटुंबातली पोरं. आता म्हणतील गर्दी, उच्चांकी गर्दी. एका आमदारानं 10 लाख रुपयाचं पॅकेज मनोज जरांगे सारख्या खुळचट माणसाला दिलंय. मीडिया समोर बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. अरे आम्ही घरात बाहेर पडलं तर एक पोलीस आमच्या मागं पुढं नाही. आणि हे म्हणतायत जीभ हासडू, काळ फाशी त्याला लाख रुपये. म्हणजे तुम्ही आमचा जीव घेणार, ओबीसीचा जीव घेणार? आमदारांना आणि खासदारांना माझं सांगणं आहे, तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, मोहल्ल्यावरून, गल्लीमधून जातो. तुम्ही जर आमच्या हक्क अधिकारावर बोलणार नसाल तर हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा, समतेच्या तत्वाचा रथ भल्या भल्या माणसांना गारद केल्या वाचून राहणार नाही. हे मी जबाबदारीनं तुमच्या समोर सांगतो. पुढाऱ्यांना सल्ला देणे एवढा मी निश्चित मोठा नाही. एक माझा माणूस स्वतः जो माझा आदर्श आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, भारतीय जनता पार्टीचे देशातले नेते होते, संसदेतले नेते होते. ज्यावेळी शरद यादव